लक्ष द्या. काही आपले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते घेऊया. प्रॅक्टिकल क्वेश्चन्स ऑलरेडी आपले झालेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला रिपीट दिलेत परत क्वेश्चन प्रॅक्टिससाठी परत करा ते. आपल्याला 4th नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इनटू ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर, कॅपिटल. कुठल्या याच्यामध्ये कुठल्या अप्रोच मध्ये करतो आपण? कुठं बघितलं होतं आपण ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर? मॉडर्न अप्रोच मध्ये. म्हणजे मॉडर्न अप्रोच मध्ये जे केलं आपण ते करायचंय. म्हणजे ऍसेट आहे, एक्सपेन्सेस, लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम, एक्सपेंडिचर काय ते सांगायचंय. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग काय? ऍसेट आहे, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचर, कॅपिटल काय आहे? ऍसेट. मार्किंग करा तुमच्याकडं. ऍसेट. सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय ते अगोदर सांगा मला. आपण परचेज ज्यांच्याकडून उधारीवरती करतो, ऑन क्रेडिट ज्यांच्याकडून परचेस करतो त्यांना म्हणायचं क्रेडिटर्स. आपण उधारीवरती माल घेतलाय म्हणजे ज्यांना पैसे द्यायला लागणार म्हणजे लायबिलिटी आपल्यासाठी. लायबिलिटी तुम्ही करा मार्किंग पूर्ण याच्या समोर पूर्ण लिहा लायबिलिटीज. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे कोण बरं? ज्यांच्याकडून ज्यांना आपण गुड्स सोल्ड करतो ऑन क्रेडिट, उधारीवरती माल ज्यांना देतो ते झाले डेटर्स. मग उधारीवरती ज्यांना माल देतो तो तुमच्यासाठी ऍसेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचर, कॅपिटल काय होईल? ऍसेट होईल. कारण का? त्यांच्याकडून फ्युचरमध्ये पैसे मिळणार आपल्याला म्हणजे ऍसेट आहे. ऍसेट. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड, सॉरी डिस्काउंट रिसिव्ड. तुम्हाला डिस्काउंट मिळालाय काय होईल? इथं काय दिलंय वर्ड? इन्कम दिलाय. डिस्काउंट मिळाला म्हणजे आपलं उत्पन्न झालं ना, इन्कम आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट समजतं? एफडी. एफडी वरती व्याज मिळालं काय होईल बरं आपल्यासाठी? इन्कम. उत्पन्न आहे आपलं, ते इन्कम आहे. प्रिंटिंग स्टेशनरी, फाइल्स, पट्टी, पेन्सिल, कॅल्क्युलेटर, जे काही स्टेशनरी लागते ऑफिसमध्ये ते. एक्सपेंडिचर, खर्च, एक्सपेन्सेस, एक्सपेंडिचर. तुम्हाला क्वेश्चन समजलाय का नाही? की प्रत्येकाने आन्सर द्यायचं, तुम्ही दोघं बोलत नाही, आन्सर सांगायचंय. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तुम्हाला? खाली दिलेले अकाउंट्स तुमचे ऍसेट्स आहे का? मालमत्ता आहे. ऍसेट म्हणजे मालमत्ता. लायबिलिटी म्हणजे देणी. एक इन्कम म्हणजे उत्पन्न. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. आणि कॅपिटल म्हणजे कॅपिटल, भांडवल. यापैकी कुठल्या क्लासिफिकेशन कुठल्या ह्याच्यात जाईल, ते कॅटेगरी कुठली ते सांगायचंय. आता रिपेअर मेंटेनन्सचा अर्थ काय होतो? रिपेअर मेंटेनन्स म्हणजे काय? दुरुस्ती केली काहीतरी ऑफिसमध्ये किंवा कुठे फॅक्टरीमध्ये दुरुस्ती केली. आता दुरुस्ती केली हे आपल्यासाठी मालमत्ता, ऍसेट आहे, लायबिलिटी आहे, इन्कम आहे, एक्सपेंडिचर आहे का कॅपिटल आहे? काय आहे? खर्च आहे आपला तो. एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर आहे. कमिशन रिसिव्ड. आपल्याला कमिशन मिळालंय मग काय होईल सांगा बरं? याच्यापैकी कमिशन मिळालं काय असणार? या इन्कम आहे आपल्यासाठी. कॉपीराईटचं तुम्हाला लक्ष देणार नाही. कॉपीराईट मी सांगितलं होतं तुम्हाला. कॉपीराईट म्हणजे काय? कॉपीराईट म्हणजे काय? जर सपोज मी एखादं पुस्तक वगैरे लिहिलं, माझं मी आत्मचरित्र लिहिलं, तर मी ज्याला राईट देतो त्याचा तोच ते प्रिंट करू शकतो, छापू शकतो. बरोबर आहे? कॉपीराईट हे तुमच्यासाठी एक ऍसेट आहे. कॉपीराईट मालमत्ता आहे. आपल्या परवानगीशिवाय ते पुस्तक कोणी छापवू शकत नाही. तुम्ही जर बघितलं असेल कुठलंही पुस्तक असेल तर तो कोणी मार्केटमध्ये छापू शकतो का? नाही, कुणी नाही बनवू शकत. ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते, त्याला काय म्हणतात त्याला? पब्लिकेशन म्हणतात ना. तुम्ही प्रत्येक पुस्तकावरती बघितलं असेल, हे पब्लिकेशन, नवनीत पब्लिकेशन किंवा कुठलंही पब्लिकेशन असेल, त्यांच्याकडे ते राईट्स असतात. कुणीही पुस्तक ते बनवू शकत नाही, कुणी ऍज इट इज छापू शकत नाही. त्याच्यामुळे कॉपीराईट हे आपला अधिकार आहे, ऍसेट आहे. लक्षात ठेवायचं. इनटेंजेबल ऍसेट आहे. ऍसेट आहे कॉपीराईट. त्यानंतर बोला किती जणी आले तुम्ही नंतर? आता किती आहे? तर आणखी एक नाही कमी पडलं. तर राहू देते. इंटरेस्ट रिसिव्ड. व्याज मिळालं काय होईल बरं? इन्कम. व्याज मिळालं म्हणजे इन्कम आहे आपला, इन्कम. बिल्स रिसिवेबलचा अर्थ समजून घ्या. बिल्स रिसिवेबल म्हणजे दुसरं काही नाहीये. यांना पण आपण गुड्स सोल्ड केलाय उधारीवरती. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. ज्यांना आपण क्रेडिटवरती गुड्स सोल्ड करतो त्यांना काय म्हणतो आपण? डेटर्स. पण यांच्यामध्ये फक्त एक डिफरन्स असा असतो की यांच्याकडून आपण एक रिटर्न बिल लिहून घेतो. तुम्हाला 12th मध्ये चॅप्टर आहे बिल ऑफ एक्सचेंज,
तिथं तुम्हाला बिल काय असते ते बघायला मिळेल. पण बिल म्हणजे काय नाही, त्याच्याकडून तुम्ही टर्म्स कंडिशन लिहून घेता की 3 महिन्यानंतर मी तुला तुझे पैसे परत देईल. 3 महिन्यानंतर 90 दिवस जे काही बिलाचा पिरियड असतो, 3 महिने, 1 महिना, त्याच्यावरती आपण त्याच्याकडून लेखी घेतो, म्हणून त्याला बिल्स रिसिव्हबल म्हणायचं. हा डेटर्सच आहे ऍक्च्युली. याला पण उधारीवरती माल दिलाय, फक्त त्याच्याकडून बिलावरती सही घेतली म्हणून त्याला बिल्स रिसिव्हबल म्हणलंय. बिल्स रिसिव्हबल आपल्यासाठी काय होईल? याला आपण उधारीवरती माल दिलाय, भविष्यात आपल्याला त्याच्याकडून पैसे मिळणार आहे आणि भविष्यात पैसे मिळणार तर ती ऍज ऍसेट झाली, आपली मालमत्ता झाली, ऍसेट आहे. गुडविल ऍसेट. गुडविल म्हणजे ब्रँडिंग, तुमचं रेप्युटेशन. बिल्स पेबल जसा रिसिवेबल तसंच पेबल. हा क्रेडिटर सारखा आहे. हा क्रेडिटर सारखा आहे, फक्त याच्या केसमध्ये आपल्याकडून त्यांनी बिलावरती सही घेतली म्हणून त्याला क्रेडिटर्स म्हणायच्या ऐवजी आपण बिल्स पेबल म्हणतो. म्हणजे यालाही पैसे द्यायचे, त्याच्याकडून गुड्स क्रेडिट वरती घेतलेला आहे आपण. म्हणजे काय होईल आपल्यासाठी? लायबिलिटी. भविष्यात पैसे द्यायचे म्हणजे लायबिलिटी झाली. लायबिलिटी बिल्स पेबल. बँक ओव्हरड्राफ्ट. आता ओव्हरड्राफ्टला शॉर्टकट मध्ये ओडी म्हणतात. ज्यांचं बिझनेस बॅकग्राऊंड वगैरे असेल त्यांना माहिती आहे. बँकेकडून लोनचा एक प्रकार आहे, बँक लोनचा एक प्रकार आहे. तुम्ही ओव्हरड्राफ्टचे तिथं शॉर्टकट मध्ये छोटं कुठं तर लिहून ठेवा, टाईप ऑफ लोन. टाईप ऑफ लोन म्हणजे तुम्हाला कळेल. हे लोनचा एक प्रकार आहे. मराठीमध्ये याला अधिकर्ष सवलत म्हणतात. आय थिंक तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये वगैरे असेल. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक लोनचा एक प्रकार आहे. हा म्हणजे बँकेकडून लोन घेतलेला आहे आपण. काय जाईल, कुठं जाईल? लायबिलिटी मध्ये जाईल. त्यानंतर कॅश ॲट बँक, बँकेत असलेला बॅलन्स. बँक बॅलन्स काय आहे तुमच्यासाठी? ऍसेट. कॅरेज. कॅरेजचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, हा गुड्स ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस आहे. गुड्स ट्रान्सपोर्ट, ज्या शब्दांचे अर्थ माहित नाहीत लिहून ठेवा. चला, गुड्स ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस, माल वाहतूक खर्च आहे हा. माल वाहतूक खर्च मराठीमध्ये. जर गुड्स ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस असेल तर आपल्यासाठी काय हा एक्सपेंडिचर आहे. समजतंय? बँक लोन, सरळ बस सरळ बस. बँक लोन काय होईल? लायबिलिटी. त्यानंतर कम्प्युटर काय होईल? ऍसेट, मालमत्ता होईल. कम्प्युटर आपली ऍसेट आहे. डिस्काउंट अलाउड. अलाउड म्हणजे आपण कस्टमरला डिस्काउंट दिला. इथं डिस्काउंट रिसिव्ड होतं बघा. कुठं होतं डिस्काउंट रिसिव्ड? म्हणजे आपल्याला समोरच्या सप्लायरने डिस्काउंट दिलता. डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण कस्टमरला डिस्काउंट देतोय. मग कस्टमरला डिस्काउंट देताय तर तुमच्यासाठी काय झालं? ते लॉस नाही. याच्यापैकी काय एक्सपेंडिचर? तुम्ही स्वतः इच्छेने देता ना डिस्काउंट. लॉस म्हणजे काय? तुमच्या इच्छेविरुद्ध झालं, माल जळाला, चोरीला गेला, ते झाले लॉस. तुम्ही डिस्काउंट स्वतःच्या इच्छेने देता, एक्सपेंडिचर आहे. फ्रेट. फ्रेटचा पण अर्थ ट्रान्सपोर्टच होतो, ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेसच होतो. फ्रेट हे एक्सपेंडिचर आहे. फ्रेट म्हणजे ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस आहे. अमित कॅपिटल. अमित कॅपिटल कुठला प्रकार होईल यातला? इन्कम, ऍसेट, लायबिलिटी, एक्सपेंडिचर, कॅपिटल. कॅपिटल कॅपिटलच ना, भांडवल भांडवल, कॅपिटल. लाईव्ह स्टॉकचा अर्थ होतो तुमच्याकडचे पाळीव प्राणी. म्हणजे जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये राखण करण्यासाठी एखादा कुत्रा ठेवला असेल, किंवा जर तुम्ही शेतकरी तर तुमच्याकडचे जे काही जनावर असणार आहेत त्याला म्हणतात लाईव्ह स्टॉक अकाउंटमध्ये. मग तुमच्याकडे असणारे पाळीव प्राणी तुमच्यासाठी काय होईल? ऍसेट आहे, मालमत्ता आहे आपली, ऍसेट. लाईव्ह स्टॉक ऍसेट आहे. लाईव्ह स्टॉक ऍसेट आहे. त्यानंतर रेंट रिसिव्ड, इन्कम. आउटस्टँडिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, लक्षात आहे का तुमच्या? असा खर्च ज्याचे पैसे द्यायचे बाकी आहेत, पेमेंट केलेलं नाही, आणखी पेमेंट करणं बाकी आहे. आउटस्टँडिंग रेंट म्हणजे याचे पैसे देणं बाकी आहे. कसं तुम्हाला सांगू? रेंट ड्यू बट नॉट पेड, म्हणजे याच पिरियडचं रेंट आहे पण त्याचे पैसे देणे आपले आणखी राहिलेले, शिल्लक राहिलेत पैसे द्यायचे. आउटस्टँडिंग रेंट काय होईल? लायबिलिटी. आणि इलेक्ट्रिसिटी बिल, लास्ट इलेक्ट्रिसिटी बिल काय होईल आपल्यासाठी? तुम्ही जे लाईट बिल भरता तो काय होईल बिझनेससाठी? एक्सपेंडिचर. समजलं क्वेश्चन हा फर्स्ट नंबरचा? त्यानंतर आणखी एक असाच क्वेश्चन होता, पर्सनल रिअल नॉमिनल मधला होता काहीतरी, तो झालाय आपला ऑलरेडी, तरी पण एकदा परत घेऊ आपण. त्याच्यामधले काही घेतले होते आणि काही राहिले होते. आता हे माझ्याकडे जे आधी लिहिले ते रफ होणार नाही.
ठीक आहे चला. त्याच्या अगोदर तुम्हाला पर्सनल रिअल नॉमिनल कुठं सांगितलं होतं मी, ते एकदा बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टाइप्स ऑफ अकाउंट किती प्रकारचे अकाउंट आहेत नीट समजून घ्या. टाइप्स ऑफ अकाउंट 3 आहेत. पहिलं म्हणजे पर्सनल अकाउंट, बरोबर का? पर्सनल म्हणजे कुठले अकाउंट येणार याच्यामध्ये रिलेटेड टू पर्सन, व्यक्तीशी संबंधित. आता व्यक्तीमध्ये 2 प्रकार असणार आहेत. एक नैसर्गिक व्यक्ती म्हणजे राम, श्याम, गीता, सीता जे काय नैसर्गिक व्यक्ती आहे ते झाले नॅचरल पर्सन. पहिला प्रकार याच्यामधला नॅचरल पर्सन, नैसर्गिक व्यक्ती. दुसरा आहे आर्टिफिशियल पर्सन म्हणजे संस्था, बिझनेस. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम व्यक्ती. कृत्रिम व्यक्ती म्हणजे कुठल्या ज्या संस्था आहेत म्हणजे टाटा लिमिटेड, लक्ष द्या तुमचं लक्ष नाही बरं का सार्थक, रिलायन्स लिमिटेड किंवा कुठला स्पोर्ट्स क्लब आहे, कुठली संस्था आहे ते येणार याच्यामध्ये आर्टिफिशियल कृत्रिम व्यक्तीमध्ये येणार. 2 प्रकार कळाले. एक हे डिटेलमध्ये घेतलंय पण जे नवीन आले त्यांच्यासाठी परत सांगतोय. नॅचरल पर्सन म्हणजे नैसर्गिक व्यक्ती, कुठले माणूस, ह्युमन बिईंग. आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कृत्रिम व्यक्ती म्हणजे संस्था. रिप्रेझेंटेटिव्हचा अर्थ असा होतो, रिप्रेझेंट करणे म्हणजे काय, प्रतिनिधित्व करणे. म्हणजे कुणाच्या तरी वतीने ते अकाउंट बनवले आपण. म्हणजे उदाहरणार्थ रेंट पेएबल, आपण म्हणतो रेंट द्यायचं राहिलंय. मी जर म्हणलं की माझं 50,000 रुपये रेंट द्यायचं राहिले, लायबिलिटी दाखवली मी आता, 50,000 रुपये रेंट पेएबल आहे. आता मी याला अकाउंटमध्ये तर रेंट पेएबल म्हणतोय, पण हे कुणाला द्यायचे 50,000 रुपये? मला 50,000 रुपये रेंट द्यायचंय कुणाला? जो कोण मालक असेल त्याला द्यायचेत ना. म्हणजे रेंट पेएबल अकाउंट जे ते कुणाचं प्रतिनिधित्व करते, तो तुमचा लँडलॉर्ड म्हणजे मालक, त्याचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे रेंट पेएबल असा ज्या प्रकारे तो झाला रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. आणखी एक सांगितलं होतं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आताच आपण बघितलं काहीतरी आउटस्टँडिंग रेंट, एक आउटस्टँडिंग सॅलरी सांगतो तुम्हाला. आउटस्टँडिंग सॅलरीचा अर्थ असा होतो की कामगारांचा पगार द्यायचा राहिलाय. आता त्याला मी अकाउंटमध्ये म्हणणार आउटस्टँडिंग सॅलरी, कामगारांचा पगार मला 10,000 रुपये द्यायचा राहिलाय. आता मी म्हणतोय 10,000 द्यायचे बाकी आहेत, मला सॅलरी द्यायची. हे अकाउंट कुणाचं प्रतिनिधित्व करतंय? कुणाला द्यायचे पैसे मला? कामगारांना, एम्प्लॉईला. म्हणजे हे अकाउंट झालं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल, कारण हे कुणाला रिप्रेझेंट करत आहे? एम्प्लॉईजला तुमच्या. म्हणजे याच्यात सिम्पली सांगायचं ना तर कुठले अकाउंट येते त्याच्यामध्ये? प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले, पेड इन ऍडव्हान्स. तुम्ही जे खर्च ऍडव्हान्स मध्ये पेड करता ना त्याला ते येणार. त्यानंतर येणार आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंगचा अर्थ काय सांगितला? एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. म्हणजे एक्सपेन्सेस याच पिरियडचा आहे पण पैसे दिले नाहीत त्यांचे, बट नॉट पेड. एक्सपेन्सेसच्या बाबतीत कळायला 2 आहेत. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले खर्च, पुढच्या वर्षीचा रेंट आत्ताच देऊन टाकलं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे या वर्षाचा खर्च आहे पण पैसे देणं बाकी, आणखी पैसे द्यायचे राहिलेत. आणखी कुठले येतं याच्यामध्ये? प्री रिसिव्ड इन्कम. एक्सपेंडिचरच्या विरुद्ध प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड म्हणजे काय? ऍडव्हान्स मध्ये मिळालेले इन्कम. म्हणजे आता तुम्ही समजा 11th ला आहे, तुम्ही मला 12th ची फी आताच देऊन टाकले, 11-12 ची फी आताच भरली, तर माझ्यासाठी 12वीला तुम्ही आता नाहीयेत, तो माझा आता इन्कम नाही. मी काय म्हणणार? ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं इन्कम आहे मला. समजलं? आता मी जर तुमच्याकडून 50,000 रुपये समजा मला ऍडव्हान्स मध्ये फी आली, तर मी म्हणणार ऍडव्हान्स मध्ये फी मिळाली, ऍडव्हान्स मध्ये फी मिळाली. आणि हे अकाउंट माझ्या कुणाचे पैसे दाखवते? माझ्याकडे आहेत स्टुडंट्सचे. म्हणजे हे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट झालं. कारण हे अकाउंट जरी मी त्याला अकाउंटमध्ये नाव वेगळं देत असेल, आता मी एकेकाचं नाव न सांगता जर म्हणलं की मला 50,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये फी मिळाली, मग मी अकाउंटमध्ये त्याला म्हणणार प्री रिसिव्ड फीज. पण हे कुणाचं प्रतिनिधित्व करतंय? तर मुलांचे माझ्याकडे पैसे फी दाखवते, म्हणून हे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल झालं. आणि इन्कम मधलं दुसरं एक प्रकार आहे आउटस्टँडिंग इन्कम. जसं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तसं इन्कम आउटस्टँडिंग असू शकतो. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? ड्यू बट नॉट रिसिव्ड. बट नॉट रिसिव्ड म्हणजे काय? याच वर्षाचं इन्कम आहे पण पैसे आणखी मिळालेले नाही. जसं तुम्ही म्हणता एक्सपेन्सेस याच पिरियडचा आहे पण पैसे दिले नाही, तसं होऊ शकतं ना. ड्यू बट नॉट रिसिव्ड म्हणजे आता जर समजा काही स्टुडंटचे मला पैसे मिळायचे राहिले तर मी त्याला काय म्हणणार? आउटस्टँडिंग फीज.
म्हणजे माझ्यासाठी तो इन्कम आउटस्टँडिंग आहे. त्याच्यामध्ये सिम्पली 4 प्रकारचे अकाउंट येतात. कुठले? एक्सपेन्सेस मध्ये 2. बोला कुठले कुठले? प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले. प्रीचा अर्थ काय होतो? प्री, फक्त ना प्री वेडिंग वगैरे करतात ना, प्री म्हणजे काय? लग्नाच्या अगोदर. प्री वेडिंग म्हणजे प्रीचा अर्थ होतो ऍडव्हान्स मध्ये. प्री पेड, पेड म्हणजे दिलेले. ऍडव्हान्स मध्ये जर कोणाला पैसे दिले तर ते याच्यामध्ये येणार. कुठल्या याच्यात? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल मध्ये. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जे पैसे द्यायचे राहिलेत ते पण याच्यामध्येच येणार. इन्कमच्या बाबतीत पण 2 आहेत. एक तर ऍडव्हान्स मध्ये मिळालेला इन्कम, तो पण रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आहे, आणि मिळायचं बाकी असं इन्कम पण रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल मध्ये येणार. आता ज्यांना हे झालेलं नाहीये त्यांनी लेक्चर मध्ये डिटेल मध्ये बघा. आता जस्ट आपण रिव्हिजन घेतोय त्यामुळे थोडं फास्ट सांगतोय. नवीन जे आलेले आहेत त्यांना थोडंसं फास्ट वाटेल. त्यावेळेला आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे सगळं, बरोबर आहे. तर जर नसेल लक्षात येत तर एकदा लेक्चरमध्ये परत बघा. पर्सनल झालं. पर्सनल म्हणजे व्यक्तीशी संबंधित. सांगा किती प्रकार आहेत पर्सनल मध्ये? नॅचरल म्हणजे राम श्याम, नैसर्गिक व्यक्ती, ह्युमन बिईंग. दुसरा आर्टिफिशियल म्हणजे कुठला? कृत्रिम व्यक्ती म्हणजे संस्था, ऑर्गनायझेशन, बिझनेस, टाटा लिमिटेड, रिलायन्स लिमिटेड, सिद्धिविनायक ट्रस्ट किंवा आळंदी नगर परिषद, पीसीएमसी, हे सगळं आले आर्टिफिशियल मध्ये. संस्था ज्या आहेत त्या आर्टिफिशियल मध्ये. तिसरं आलं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कोणाच्या तरी वतीने अकाउंट येते. म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये 2, एक तर द्यायचे खर्च राहिलेत ते, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आणि प्रीपेड एक्सपेन्सेस, ऍडव्हान्स मध्ये दिलेले आणि द्यायचे बाकी असे. इन्कम मध्ये पण 2, ऍडव्हान्स मध्ये मिळालेले प्री रिसिव्ड इन्कम, आणि आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे मिळायचं बाकी असं एक इन्कम. त्यानंतरचा प्रकार आहे रिअल. रिअल सिंपल आहे. रिअल मध्ये कुठले अकाउंट येतात? रिलेटेड टू ऍसेट्स. ऍसेट्स म्हणजे मालमत्तेचे अकाउंट सगळे याच्यामध्ये येणार, रिअल प्रकारात येतात. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग, स्टॉक ऑफ गुड्स, लँड, ज्या मालमत्ता आहेत त्या सगळ्या रिअल मध्ये येणार. समजलं? आणि तिसरं नॉमिनल आहे. नॉमिनल मध्ये कुठले अकाउंट येतात? रिलेटेड टू एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्सेस लॉसेस म्हणजे काय? खर्च आणि तोटे. आणि रिलेटेड टू इन्कम गेन्स, उत्पन्न आणि फायदे, हे येणार नॉमिनल मध्ये. समजलं? किती प्रकारचे अकाउंट आहेत एकदा सांगा? टाइप्स ऑफ अकाउंट 3. पहिला कुठला? पर्सनल. पर्सनल मध्ये 3 प्रकार आहेत. पहिला कुठला? नॅचरल, नैसर्गिक व्यक्ती, आपला ह्युमन बिईंग. दुसरा आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम व्यक्ती, संस्था. तिसरा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कोणाचं तरी प्रतिनिधित्व करणारा अकाउंट. म्हणजे उदाहरणार्थ सिंपल लक्षात ठेवायचं, खर्च. खर्चामध्ये 2, एक ऍडव्हान्स मध्ये दिलेला म्हणजे प्रिपेड, आणि दुसरा द्यायचा बाकी म्हणजे आउटस्टँडिंग. 2 प्रकारचे खर्च त्याच्यामध्ये येणार. आणि इन्कम मध्ये पण 2, एक ऍडव्हान्स मध्ये मिळालेला प्री रिसिव्ड, आणि दुसरा एक मिळायचा बाकी आउटस्टँडिंग इन्कम. समजलं? 3. दुसरा प्रकार रिअल. रिअल सिंपल आहे. रिअल मध्ये कुठले अकाउंट येणार? ऍसेटशी संबंधित, मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग, लँड, मोटर कार, कम्प्युटर, सगळे याच्यामध्ये येणार ऍसेट. आणि तिसरा नॉमिनल. नॉमिनल सिंपल आहे. एक्सपेन्सेस लॉसेस, खर्च तोटे, आणि इन्कम्स गेन्स, उत्पन्न फायदे. ठीक आहे. चला या आता आपल्या टॉपिक मध्ये. आता यातलं कुठलंही सांगायचं बरं का. माझ्याकडं अगोदर काय काय मार्किंग आहे. रोहित कॅपिटल. आता रोहित, मी आता लगेच उत्तर देऊ नका, जुने मुलं आहेत त्यांना मी विचारतो, नवीन मुलांसाठी. रोहित कॅपिटल हा पर्सनल अकाउंट आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे? पर्सनल म्हणजे व्यक्ती ना, रोहित माणूसच आहे ना, म्हणजे पर्सनल अकाउंट झाला. रोहित कॅपिटलच्या समोर मार्क करा पर्सनल अकाउंट. एक मिनिट. हा बोल ना. पाठव. पर्सनल अकाउंट समजलं. पहिलं रोहित कॅपिटल, रोहित व्यक्ती आहे ना, म्हणजे पर्सनल. दुसरं आलं ड्रॉइंग. ड्रॉइंगचा अर्थ अगोदर मला सांगा, माहिती आहे ड्रॉइंग म्हणजे काय? बिझनेसच्या मालकाने पर्सनल कारणासाठी जर व्यवसायातून काय घेतलं त्याला ड्रॉइंग म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर काल मी सांगितलं होतं तुम्हाला पेड वाईफ्स मोबाईल बिल, बरोबर का? होतं का क्वेश्चन असा? वाईफचं मोबाईल बिल भरलं म्हणजे आपण याला म्हणलं ड्रॉइंग. म्हणजे ड्रॉइंग अकाउंट कोणाचं अकाउंट आहे नक्की? ओनरचं, म्हणजे माणसाचं अकाउंट झालं म्हणजे पर्सनल मध्ये. पण आपण पर्सनल आहे. आता पुढे आलं बरं का, जे आता सांगितलं तेच आलं. प्रीपेड रेंट. प्रीपेड बघितलं की कळालं पाहिजे. प्रीपेड रेंट म्हणजे रेंट ऍडव्हान्स मध्ये पेड केलं. तुम्ही तुमच्या मालकाला ऍडव्हान्स मध्ये रेंट दिलंय. कुठला प्रकार येईल? पर्सनल, रिअल, नॉमिनल मधला? पर्सनल. पर्सनल आहे ना. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पुढच्या वर्षाचं भाडं आत्ताच दिलं, तो अजून खर्च नाही आपला. हा खर्च कधी पुढच्या वर्षीचा आहे.
पण आपले पैसे त्याच्याकडे आहेत. म्हणजे प्रीपेड रेंट कुणाला रिप्रेझेंट करते? आता सांगितलं ना एक्झाम्पल मी. मालक मालकाकडे पैसे आपले हे दाखवतो ना अकाउंट हे, म्हणजे हा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट झालं. समजलं? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. पर्सनल या ब्रॅकेटमध्ये लिहा रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नंतर. त्यानंतर दिलंय पेटेंट. पेटेंट म्हणजे काय? पेटेंटचा अर्थ माहिती आहे? तुम्ही जर काही इन्व्हेन्शन केलं, शोध लावला काहीतरी, आणि तो तुमच्या नावाने तुम्ही रजिस्टर केला. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी एखादा गाडीचा पार्ट असा बनवला की तो गाडीचा पार्ट लावला की इंधन कमी लागतं, म्हणजे मायलेज डबल होतं. असं मी सायंटिस्ट आहे, मी असं एक पार्ट बनवला की जो लावला कारमध्ये की तुम्हाला इंधन 50% तुमचं इंधन कमी लागणार. आता तो पार्ट जर मी बनवला तर माझ्या नावे जर मी तो रजिस्टर केला तर माझ्या परवानगीशिवाय कोणी तो पार्ट गाडीमध्ये वापरू शकत नाही. म्हणजे मी एखादा शोध लावला. तुम्ही हा पिक्चर बघितला नाही का? 3 इडियट्स वगैरे बघितला का? 3 इडियट्स बघितला का? त्यात त्याच्या नावावरती 400 पेटंट रजिस्टर असतात, सांगितलं ना, बघितलं का नाही? मग ते नाही तुमच्या लक्षात राहणार ना. म्हणजे पेटंट म्हणजे काय? तुम्ही जर एखादा इन्व्हेन्शन शोध लावला तो तुमच्या नावावरती रजिस्टर असेल तर तुमच्या परवानगीशिवाय कोणी वापरू शकत नाही तो. म्हणजे तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे द्यायला लागतात लोकांना. जर तो पार्ट कोणाला वापरायचा असेल, मारुती सुझुकीला किंवा कोणाला, तर त्यांना मला पैसे द्यायला लागतील त्याचे. म्हणजे माझ्यासाठी मालमत्ता झाली, कारण त्याच्यापासून मला इन्कम मिळणार आहे. म्हणजे पेटंट ऍसेट झाले. सॉरी, ऍसेट नाही पाहिजे आपल्याला. ऍसेट म्हणजे कुठला प्रकार येईल? रिअल. रिअल. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस. आत्ताच सांगितलं, प्रीपेड आउटस्टँडिंग, प्री रिसिव्ड आउटस्टँडिंग कुठल्या ह्याच्या जातं? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. बोल ना. किती रुपये ते घेणार? थांब थांब, नको पाठवू, मग बघू काहीतरी. नको पाठवू, बघू काहीतरी करू. त्यानंतर आत्ताच झालं आपलं फ्रेट. फ्रेट कुठल्या प्रकारात जाईल? फ्रेट. फ्रेटचा अर्थ तुम्हाला सांगितलं ना मी, ट्रान्सपोर्ट खर्च. खर्च म्हणजे कुठं जाणार? नॉमिनल मध्ये जाणार. नॉमिनल. सन्ट्री इन्कम. सन्ट्रीचा अर्थ होतो किरकोळ. किरकोळ इन्कम मिळाला म्हणजे समजा तुम्ही तुमच्या स्क्रॅप रद्दी वगैरे विकली, असा किरकोळ काहीतरी इन्कम मिळाला तुम्हाला. इन्कम आहे म्हणजेच कुठं जाणार तो? नॉमिनल मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल्स. गुड्स म्हणजे माल, डिस्ट्रीब्यूट केला म्हणजे वाटला. कसा वाटला? फ्री सॅम्पल म्हणून वाटला. म्हणजे नाही का तुम्ही बघितलं असेल कुठल्या नवीन दुकानाचं ओपनिंग असेल, म्हणजे कॉफी शॉपचं ओपनिंग आहे, ते येणाऱ्या प्रत्येकाला थोडी थोडी कॉफी टेस्ट करायला देतात, ते बरोबर आहे. किंवा तुम्ही जर नॉर्मली हे कुठं बघायला म्हणजे फळ विकणारा कोण असेल व्यक्ती, तुम्ही जर सफरचंद घ्यायला गेले तर तो काय करतो? एक थोडं खायला देतो तुम्हाला, गोड आहे का नाही बघा. म्हणजे कशासाठी करतो व्यक्ती? ऍडव्हर्टिजमेंट, जाहिरात. ही ऍडव्हर्टिजमेंट आहे. ऍडव्हर्टिजमेंट जर एक्सपेन्सेस असेल तर कुठल्या प्रकारात जायला? नॉमिनल. तुम्ही फ्री सॅम्पल का वाटता? तर ऍडव्हर्टिजमेंट साठी. आता पुढचं जमलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा सांगितलंय, आउटस्टँडिंग वेजेस. वेजेसचा अर्थ होतो मजुरी. आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे वेजेस द्यायचे बाकी आहेत, द्यायचे राहिलेत वेजेस. नॉमिनल नाही. पर्सनल. कुठला पर्सनल? रिप्रेझेंटेटिव्ह. कारण कुणाला पैसे द्यायचे राहिले? ते मजूर. आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आहे. ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा रिप्रेझेंटेटिव्ह. आता सांगितलं बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र कुठला आहे? पर्सनल, रिअल, नॉमिनल? पर्सनल. कुठला? पण आर्टिफिशियल, कृत्रिम व्यक्ती संस्था आहे ना, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल अकाउंट आहे. पण कुठला? आर्टिफिशियल पर्सनल. कम्प्युटर कुठला होईल? ऍसेट आहे म्हणजे कुठला? रिअल. त्यातले अगोदरचे काही लिहिलेले आहेत नाही का? हा, झाले का सगळे? आता सांगा, कम्प्युटरचं तुम्ही मला सांगितलं रिअल, बरोबर आहे. फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? तुम्ही बँकेमध्ये जे पैसे ठेवता, मुदतीसाठी काय ठेवता, तुम्ही बँकेत ठेवलेले पैसे येते,
पर्सनल येईल, रिअल येईल का नॉमिनल येईल? रिअल, कारण फिक्स डिपॉझिट आपल्यासाठी काय आहे? ऍसेट आहे, मालमत्ता आहे. रिअल अकाउंट येईल. ऑडिट फीज, ऑडिट फी कुठं जाईल? नॉमिनल मध्ये जाईल. ऑडिट म्हणजे काय? तुम्ही नॉर्मली सीए वगैरे तुमचा हिशोब चेक करतो, बरोबर आहे का? त्याला त्याचे जे चार्जेस देतो त्याला ऑडिट फीज. ऑडिट फीज व्यवसायासाठी एक्सपेंडिचर आहे, म्हणजे नॉमिनल आहे. लॉस बाय फायर नॉमिनल, कारण लॉस नॉमिनल मध्येच येणार, एक लॉस आहे आपला. इन्कम टॅक्स अकाउंट नॉमिनल, खर्च तुम्ही जो टॅक्स भरता गव्हर्नमेंटला, नॉमिनल आहे. सिद्धिविनायक ट्रस्ट कुठला येईल? पर्सनल मध्ये कुठला? तुम्ही सांगा बरं, कुठला येईल पर्सनल मधला? नाव नाही लक्षात आलं तरी कुठला प्रकार आहे? आपण संस्था आहे ना, आर्टिफिशियल, कृत्रिम व्यक्ती, बरोबर. सिद्धिविनायक ट्रस्ट आर्टिफिशियल पर्सनल आहे. आता तुम्हाला जे काल नोट्स दिलेले आहेत, ज्यांना पर्सनल रिअल नॉमिनल शिकवताना नव्हते त्यांनी हे रीड करायचं आहे. बघा इथं सगळं दिलंय क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट मध्ये. पर्सनल मध्ये नॅचरल पर्सन कुठला, आर्टिफिशियल कुठला आणि रिप्रेझेंटेटिव्ह कुठला, हे रीड करायचं. त्यानंतर रिअल अकाउंट दिलंय, रिअल मध्ये 2 प्रकार आहेत आणि नॉमिनल, हे रिवाइज करा, हे रीड करा. त्यानंतर कुठे गेलं, कुठं किती नंबर क्वेश्चन आहे हा? स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टेशनरीचा स्टॉक आहे बरं का, स्टेशनरी नाही म्हणलं कोण जाणार तुम्ही इथं. फक्त स्टेशनरी असतं तर एक्सपेंडिचर झालं असतं, पण स्टॉक आहे म्हणजे शिल्लक आहे स्टेशनरी तुमच्याकडं. ऍसेट आहे, ऍसेट म्हणजे कुठला प्रकार? रिअल. आणि फक्त स्टेशनरी असतं तर एक्सपेन्सेस झाला असतं, नॉमिनल मध्ये गेला असतं. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, आताच सांगितलं, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, ऍडव्हान्स मध्ये इन्कम मिळाला. पर्सनल मध्ये कुठला? रिप्रेझेंटेटिव्ह, कुणाकडून तरी पैसे मिळाले ऍडव्हान्स मध्ये, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आहे. त्यानंतर डिस्काउंट, मिळालेला असू दे किंवा दिलेला असू दे, इन्कम असो एक्सपेंडिचर असो, कुठं जाणारा? नॉमिनल. डिस्काउंट म्हणजे काय? तुम्ही सूट दिली समोरच्या व्यक्तीला, म्हणजे दिला असेल तर एक्सपेन्सेस होईल, मिळाला असेल तर इन्कम होईल, दोन्ही नॉमिनल मध्ये जातात. रिपेअर्स कुठं जाईल? कारण काय? एक्सपेंडिचर आहे, रिपेअर म्हणजे खर्च आहे आपल्यासाठी, नॉमिनल अकाउंट. टूल्स, टूल्स, टूल्सचा अर्थ का? टूल्स साहित्य म्हणा, अवजारे म्हणा, तुमचं जे काही फॅक्टरीमध्ये लागणार साहित्य. टूल्स, टूल्स सुटी अवजार तुमच्यासाठी ऍसेट आहे, रिअल मध्ये जाणार. त्यानंतर दिलंय कार्टेज. कार्टेजचं लक्षात आहे ना माझ्या मिनिंग? कार्टेज माझ्या अंदाजे होते ते प्रिंटिंगचं असतं ना, प्रिंटरचं, ते असं एक्सपेंडिचर आहे. याचं पाहिजे तर मी मिनिंग तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगतो, माझ्या लक्षात आहे ना शब्द काय त्याचा. कार्टेज एक्सपेंडिचर एवढं खरं पण नॉमिनल आहे. त्यानंतर दिलंय कॉपीराइट, मी आत्ताच सांगितलं ना, कॉपीराइट ऍसेट आहे म्हणजे कुठल्या प्रकार जाईल? रिअल. आउटस्टँडिंग इन्कम कुठला? पर्सनल. मिळायचं बाकी आहे इन्कम, म्हणजे कोणा पैसे मिळायचे बाकी आहेत, म्हणजे इन्कम आहे पण रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आहे. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. कमिशन रिसिव्ड, कमिशन मिळालं, कुठला प्रकार होईल? नॉमिनल, कारण इन्कम आहे. कमिशन रिसिव्ड इन्कम आहे, नॉमिनल. प्लांट अँड मशिनरी कुठला प्रकार येईल बरं? ऍसेट आहे प्लांट अँड मशिनरी, ऍसेट कुठल्या प्रकारात येतात? रिअल मध्ये. लाईव्ह स्टॉक तो तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, लाईव्ह स्टॉक तुमच्यासाठी काय आहे? ऍसेट आहे, म्हणजे ऍसेट म्हणजे कुठला अकाउंट? रिअल. राधिका पर्सनल, नैसर्गिक व्यक्ती आहे, नॅचरल पर्सन आहे. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर, फर्निचर विकल्यामुळे लॉस झाला, लॉस कुठल्या ह्याच्यात जातो? नॉमिनल. लोन अकाउंट जरा विचार करा बरं. आता इथं तुम्हाला क्वेश्चन मध्ये बघा, लोन मागाशी आलं त्यावेळेला लायबिलिटी होती लोन. आता आपल्याला पर्सनल रिअल नॉमिनल मध्ये सांगायचं आहे, लोन
आपण मी जर म्हणलं की माझ्याकडे 5 लाख रुपये लोन आहे, मी असं सांगितलं माझ्याकडे 5 लाख रुपये लोन आहे, काय बरं मला सांगा, तुम्ही ट्राय करा, मग मी सांगतो कुठला प्रकार होईल पर्सनल नॉमिनल मधला. पर्सनल, आणखी रिअल का लोन ऍसेट आहे? लोन ऍसेट नाही ना, रिअल कसं जाईल? नॉमिनल का? एक्सपेन्सेस होत नाही. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च केलेले पैसे. हे 5 लाख रुपये मी घेतले बँकेकडून आणि 5 लाख रुपयाची जर समजा मी मशिनरी खरेदी केली, एक्सपेंडिचर झाला का ऍसेट झाली? ऍसेट झाली. लोन घेतलं म्हणजे खर्च नाही, ते पैसे वापरले कुठं त्याला तो खर्च होऊ शकतो. 5 लाख रुपये बँकेकडून लोन घेतला आणि तसेच अकाउंटला ठेवले, एक्सपेंडिचर होईल का तो? वापरण्यावरती डिपेंड आहे की एक्सपेंडिचर होईल का ऍसेट होईल, काय होईल त्याचं पुढं. लोन घेतलंय मी, 5 लाख रुपये मला कोणाला परत द्यायचे? बँकेला. म्हणजे कोणाचं अकाउंट आहे? बँकेचं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, लक्षात ठेवा, पर्सनल आहे. आपण म्हणतो 5 लाख लोन आहे, 5 लाख लोन आहे म्हणजे कोणाचं लोन आहे? बँकेचं लोन आहे ना, बँक लोन आहे थोडक्यात, पर्सनल अकाउंट झालं. लिगल एक्सपेन्सेस, नावातच दिलं एक्सपेन्सेस, नॉमिनल. पुढचं जरा फसवं आहे थोडा. इन्कम रिसिवेबलचा अर्थ होतो आउटस्टँडिंगला समानार्थी शब्द आहे. रिसिवेबल म्हणजेच आउटस्टँडिंग, मिळायचं बाकी आहे. इन्कम मिळायचं बाकी आहे म्हणजे कुठलं? पर्सनल. कुठला प्रकार पर्सनल मध्ये? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. त्यानंतर ट्रेडमार्क. ट्रेडमार्क म्हणजे तुमच्या व्यवसायाचं चिन्ह, म्हणजे ऑडीचे ते 4 बांगड्या म्हणा, बीएमडब्ल्यूचा सिम्बॉल, टाटाचा तो टी, जॅगवारचा तो जॅगवारचं चिन्ह असतं सिंहाचं, ते म्हणजे तुमच्या लोगो थोडक्यात बिझनेसचा तुमच्या. ट्रेडमार्क ऍसेट आहे तुमची. ऍसेट आहे म्हणजे काय? रिअल. मोटर कार रिअल. पुढचं जमलं पाहिजे, पण जर नाही जमलं तर मी सांगतो. जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, नॉमिनल कारण खर्च आहे जीएसटी. टॅक्स एक्सपेंडिचर आहे. ऑफिस इक्विपमेंट, ऑफिसचं साहित्य, इक्विपमेंट ऍसेट आहे म्हणजे कुठला प्रकार? रिअल. तुम्हाला वाटलं तर तिथं असंही लिहून ठेवा बरं का, ऍसेट आहे आणि ऍसेट म्हणून रिअल आहे. तुम्हाला जसं लक्षात राहील असं तुमच्या पद्धतीने लिहा. इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वे कुठला येईल? पर्सनल, रिअल, नॉमिनल? बोल ना. आर्टिफिशियल पर्सनल व्यक्ती आहे, नैसर्गिक व्यक्ती नाही, कृत्रिम व्यक्ती. संस्था आहे ना इंडियन रेल्वे, म्हणजे आर्टिफिशियल पर्सनल आहे. कृत्रिम व्यक्ती, आर्टिफिशियल पर्सनल. डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट. डिव्हिडंडचा अर्थ ऑलरेडी सांगितलं मी, डिव्हिडंड इन्कम आहे. इन्कम आहे म्हणजे नॉमिनल आहे. तुम्ही असं लिहून ठेवा, इन्कम, आणि इन्कम मुळे तो नॉमिनल आहे. राज अँड कंपनी, पर्सनल मध्ये कुठला? आर्टिफिशियल. कंपनी म्हणजे त्याच्या बिझनेसचं नाव दिलंय ते, तो राजचं नाव अकाउंट नाहीये, कंपनीचं अकाउंट म्हणजे आर्टिफिशियल पर्सनल झालं. रॉयल्टी कळतं तुम्हाला? रॉयल्टी म्हणजे कळतं? रॉयल्टीचा अर्थ सिम्पली, तुम्ही आता हे जे फ्रँचायझी बिझनेस चालू आहेत का, फ्रँचायझी तुम्ही बघता येवलेच्या, प्रत्येक गावात येवलेच्या आहे, तर प्रत्येक गावात एकच येवलेच्या विकतोय का? एकच येवलेच्या, प्रत्येक गावात एकच येवलेच्या विकतोय का? नाही, त्याची फ्रँचायझी घेतली. आता इथं आळंदीत येवलेच्या चालू करायचं असेल तर त्यामुळे येवलेला पैसे द्यायला लागणार. म्हणजे तुमचं कुठल्या बिझनेसचं नाव वगैरे वापरायचं असेल तर त्याला काही ठराविक पैसे द्यायला लागतात, त्याला रॉयल्टी. हा एक्सपेंडिचर आहे म्हणून नॉमिनल आहे. किंवा आता तुम्हाला काही एक्झाम्पल माहिती नाहीत, खाणीचं वगैरे त्यांचा व्यवसाय ना, खाणीचा, त्यांना गव्हर्नमेंटला रॉयल्टी भरायला लागते. तर ते खाणीचा व्यवसाय काय असतो, ते मुरुम वगैरे काढायचं, उत्खनन करायचं सगळं, तर गव्हर्नमेंटला रॉयल्टी भरली तर ते करता येतं. तो एक्सपेंडिचर आहे म्हणून नॉमिनल आहे. ठीक आहे. त्यानंतर किती वेळ आपल्याकडे आहे, अजून काय घ्यायचं होतं मला? अरे ऑब्जेक्टिव्ह तर मेन राहिलेच. चला पटपट घेऊ आपण. अँसर इन वन सेंटेन्स आपण नंतर घेऊ, याचं तुम्हाला मला लिहून द्यायला लागेल. अँसर इन वन सेंटेन्स नंतर घेऊ. अँसर मी तुम्हाला लिहून देतो. एक सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. गिव्ह वन वर्ड, म्हणजे एक शब्द सांगायचा आहे त्याच्याबद्दल. वन वर्ड टर्म ऑर फ्रेज, म्हणजे एक शब्दात त्याला काय म्हणायचं ते सांगायचंय.
मेथड ऑफ अकाउंटिंग विच रेकॉर्ड्स बोथ ऍस्पेक्ट्स ऑफ ट्रान्झॅक्शन. अकाउंटिंगची अशी कुठली मेथड आहे ज्याच्यामध्ये बोथ ऍस्पेक्ट्स म्हणजे दोन्ही बाजू रेकॉर्ड केल्या जातात. तर कुठल्या मेथड होते? एक होती इंडियन, दुसरी इंग्लिशमध्ये दोन, सिंगल एंट्री आणि डबल एंट्री. कुठली याच्यापैकी ती? दोन्ही ऍस्पेक्ट रेकॉर्ड करणारी कुठली मेथड? डबल. इंग्लिश मधली कुठली आहे? डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम. आता राईट हँड साईडचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. राईट हँड साईड म्हणजे क्रेडिट साईड लिहून ठेवा. हे अकाउंट म्हणजे तुम्ही अजून बघितलं नाही, क्रेडिट साईड आन्सर याचा. अकाउंट तुम्हाला पुढच्या टॉपिक मध्ये भेटतील बघायला अकाउंट काय असतं. सध्या एवढं लिहून ठेवा. डेबिट क्रेडिट मधली असं असतं अकाउंट तुमचं. म्हणजे जर समजा हे मशिनरी अकाउंट आहे, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जस्ट मशिनरी अकाउंट आहे. तर मशिनरी अकाउंटच्या साईड कशा असतात? ही लेफ्ट साईड डेबिट आणि राईट साईड क्रेडिट. म्हणजे इथून इकडे क्रेडिट आणि इथून इकडे डेबिट. तर ती राईट साईड कुठली? तर क्रेडिट साईड आहे. आता पुढचं जमलं पाहिजे. नेम ऑफ द अकाउंट, अकाउंटचं नाव विच इज डेबिटेड, डेबिट केलं जातं. वेन प्रोपरेटर युजेस बिझनेस मनी, त्यावेळेला प्रोपरेटर व्यवसायाचा पैसा वापरतो फॉर पर्सनल यूज. पर्सनल म्हणलं की कळायला पाहिजे. ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स अकाउंट. पुढचंही माहिती पाहिजे. आता जस्ट झाले. अकाउंट्स ऑफ ऍसेट्स अँड प्रॉपर्टी. ऍसेट आणि प्रॉपर्टीचं अकाउंट कुठलं आहे? काय संबंध? ऍसेटचं अकाउंट कुठल्या प्रकारचं आहे? रिअल अकाउंट. पुढचं तर जमलंच पाहिजे बरं का, नाही तर काय उपयोग नाही मग. अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स, नॉमिनल अकाउंट. हे पुढचं एक लक्षात ठेवा. हे दोन्ही क्वेश्चन आहेत ना, एक सेम येते. लेफ्ट साइड म्हणजे कुठली साइड? ही लेफ्ट साइड डेबिट साइड असते. लेफ्ट साइडचा आन्सर लक्षात ठेवा, डेबिट साइड. पुढचं जमलं पाहिजे. माहिती तुम्हाला हे फर्स्ट टॉपिक मध्ये होते त्यांना तर जमलंच पाहिजे. ऍसेट्स विच कॅनॉट बी सीन, टच ऑर फेल्ड. इनटेंजिबल ऍसेट्स, अशी ऍसेट जे बघू शकत नाही, टच करू शकत नाही, किंवा त्याला आपण काय म्हणू, फील नाही करू शकत. म्हणजे तुमचं गुडविल. व्यवसायाचं नाव किती आहे बिझनेस मार्केटमध्ये, हे व्यवसायाचं नाव असं आणून दाखवतील का हे नाव आहे घ्या, बरोबर आहे का? म्हणून आपण ब्रँड आहे मार्केटमध्ये, पण ते दाखवते का गुडविल? इनटेंजिबल ऍसेट आहे. किंवा आता सांगितलं पेटेंट. पेटंट हा एक अधिकार आहे, तो काय फिजिकल ऍसेट नाहीये, इनटेंजिबल ऍसेट आहे. त्याचं आन्सर आहे इनटेंजिबल ऍसेट्स. हा, आता तुमचं पुढचं आवडतं क्वेश्चन आहे बघा, त्याचं नाव आहे का लक्षात तुमच्या? बघा, पर्सन्स हु इन्व्हेंटेडचा अर्थ तो शोध लावला. शोध नाव नाही, इन्व्हेन्शन म्हणजे शोध. तर डबल एंट्री सिस्टीम. कोणता व्यक्ती ज्याने डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा शोध लावला? लुका दी बार्गो पॅसिओली. काय डेंजर नाव आहे याचं. हे बघा, लुका दी बार्गो पॅसिओली. लिहा हे, करा कॉपी. लुका डी बार्गो पॅसिओली, व्यवस्थित स्पेलिंग लिहा. यांनी शोध लावलाय. हा, इकडचं आहे ना, इकडे रोहित विजय असलं नाव असेल, त्यांच्या इकडचं असं नाव आहे ना. त्याचं नाव कुठलं, आडनाव कुठलं हे शोधत नका बसू. हे जर तुम्ही लिहिलं लुका दे बार्गी पॅसिओली, मी काही पूर्ण लिहित बसत नाही. इनकम्प्लीट सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. काल झालंय. कुठली सिस्टीम आहे इनकम्प्लीट? सिंगल एंट्री सिस्टीम. आणि पुढचं सायंटिफिक सिस्टीम. सायंटिफिक म्हणलं की लगेच लक्ष द्यायला पाहिजे. सायंटिफिक मेथड कुठली आहे बिझनेस रेकॉर्ड करायची, बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची? डबल एंट्री सिस्टीम. मार्क करताय ना आन्सर?
नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. कोण बनेगा करोडपती सारखं फील यायला लागलं. आता 4 ऑप्शन आहेत. पहिला क्वेश्चन आहे इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. मी तुम्हाला ते लुकाचा पॅरेग्राफ होता तिथं मार्किंग करायला लावलं. काय आहे? 10 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर. त्यानंतर कन्व्हेन्शनलचा अर्थ होतो पारंपरिक, ट्रेडिशनल, पारंपरिक आहे. पारंपरिक पद्धत कुठली अकाउंटिंगची? इंडियन सिस्टीम, भारतीय पद्धत, इंडियन सिस्टीम. एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग अँड इक्वल अमाऊंट ऑफ क्रेडिट. प्रत्येक डेबिटला क्रेडिट असणार. एव्हरी डेबिट हॅज अ क्रेडिट. पुढचं चिल्लर क्वेश्चन आहे. राधा अकाउंट कुठलं आहे? पर्सनल. मशिनरी अकाउंट कुठलं आहे? नॉमिनल लाद घालेल बरं का, रिअल. गुडविल इज अन, आता झालं गुडविल इज अन इनटेंजेबल ऍसेट आहे, न दिसणारी ऍसेट आहे गुडविल. आता हे जमलं पाहिजे बरं काय. प्रीपेड एक्सपेन्सेस कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे? पर्सनल मध्ये कुठलं? रिप्रेझेंटेटिव्ह. इथं फक्त पर्सनल विचारलंय, पण लक्षात ठेवा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट ऑल डॅश डॅश आणि क्रेडिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता ट्रू आहे का फॉल्स आहे सांगायचे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंट. आता 5-10 मिनिटापूर्वी झाले. फॉल्स आहे, कारण कुठला अकाउंट आहे ते? पर्सनल आहे. फॉल्स लिहा आणि त्याच्या समोर ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा पर्सनल अकाउंट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का चुकीचं आहे. हे पर्सनल अकाउंट आहे. अरे विथ रिझन विचारले. एक काम करूया आपण, तर विथ रिझन तर होणार नाही, आपण फक्त फॉल्स आणि ट्रू घेऊ. त्याचा उद्या तुम्हाला मी 1 सेंटेन्स सोबत कॉपी करून देतो. आपण उद्या फक्त आता जस्ट फॉल ट्रू आहे का फॉल्स आहे सांगा. कॅपिटल अकाउंट इज रिअल अकाउंट. कॅपिटल ऍसेट आहे का? कॅपिटल कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे? पर्सनल आहे ना. प्रॉपरेटर इज गिव्हर म्हणता ना तुम्ही, म्हणजे पर्सनल आहे. फॉल्स आहे. मग तुम्हाला मी ऍक्च्युली आन्सर पण सांगतोय बरं का. फॉल्स काय आहे? कारण हे पर्सनल अकाउंट आहे. मग तुम्ही रिझन काय दिलं पाहिजे? कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट, देअरफॉर इट इज फॉल्स. फॉल्स रिझन, कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. मी उद्या करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. एव्हरी डेबिट हॅज इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट. प्रत्येक डेबिटला तेवढंच क्रेडिट असणार. बरोबर आहे ना? ट्रू आहे. डिस्काउंट रिसिव्ड इज अ नॉमिनल अकाउंट. डिस्काउंट मिळाला हे नॉमिनल आहे. बरोबर आहे ना? इन्कम आहे म्हणून नॉमिनल आहे. ड्रॉइंग नॉमिनल आहे म्हणजे फॉल्स म्हणताय तुम्ही, कारण काय? ड्रॉइंग कुठला अकाउंट आहे? पर्सनल आहे. आउटस्टँडिंग सॅलरी हे नॉमिनल अकाउंट आहे. फक्त सॅलरी नाही म्हणला, कन्फ्युजन होऊ नका. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणलंय. फक्त सॅलरी असतं तर बरोबर होतं. हे आउटस्टँडिंग सॅलरी म्हणलंय म्हणजे काय? पर्सनल आहे. फॉल्स आहे. ब्रॅकेटमध्ये पूर्ण लिहा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल, म्हणजे तुम्हाला नंतर आठवल. आत्ताच झालंय. लोन अकाउंट इज पर्सनल अकाउंट. बरोबर आहे ना? बँकेचे पैसे दाखवते. लोन अकाउंट इज पर्सनल, बरोबर आहे. गुडविल अकाउंट इज रिअल अकाउंट. ट्रू आहे, कारण गुडविल ऍसेट आहे. डिस्काउंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. डिस्काउंट नॉमिनल आहे. काय आहे? बरोबर आहे का नाही? डिस्काउंट एक्सपेन्सेस असू दे किंवा इन्कम असू दे, दोन्ही नॉमिनल मध्ये जातं ना. नॉमिनल आहे, बरोबर आहे. ट्रू आहे. पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ प्रोप्रायटर आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. त्याचे पर्सनल ट्रान्झॅक्शन म्हणजे त्याचे व्यक्तिगत व्यवहार तुम्ही बुक्स मध्ये रेकॉर्ड करता असं म्हणलंय त्यांनी. फॉल्स. कुठले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो? ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. ब्रॅकेट मध्ये लिहा ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. मोटर कार इज अ रिअल अकाउंट. बरोबर आहे ना? मोटर कार ऍसेट आहे म्हणजे रिअल आहे. ट्रू आहे. द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट इज डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. फॉल्स आहे ना? हा कुठल्या अकाउंटचा रूल आहे? पर्सनलचा आहे. अरे तुझे पाय धरू का? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर कुठल्या प्रकारचा नियम? पर्सनलचा आहे म्हणजे फॉल्स आहे.
बँक लोन अकाउंट इज नॉमिनल अकाउंट, फॉल्स. मग कुठला अकाउंट आहे? पर्सनल आहे बँक लोन. ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. याच्यावरती किती क्वेश्चन केले आपण? इक्वेशन ट्रू आहे, ट्रू आहे हे. ट्रेडमार्क इज पर्सनल अकाउंट. आता सांगितलं ट्रेडमार्क काय आहे. ट्रेडमार्क काय आहे? टाटाचा टी, जॅगवारचा जॅगवार. ऍसेट आहे म्हणजे रिअल आहे, फॉल्स आहे. काय हे? रिअल अकाउंट आहे. चला लास्ट क्वेश्चन पटपट पटपट करायचं आहे. इन्क्रीज इन ऍसेट इज डेबिटेड अँड डिक्रीज इन ऍसेट इज क्रेडिटेड. इन्क्रीज डिक्रीज मॉडर्न अप्रोच आहे का नाही लक्षात? क्रेडिटेड. ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. अकाउंटिंग इक्वेशनचा क्वेश्चन. इन्क्रीज इन कॅपिटल इज क्रेडिटेड अँड डिक्रीज इन कॅपिटल इज. हे तर एल चिल्लर वाटतं ते क्वेश्चन मला. एक सांगितलंय क्रेडिटेड, म्हणजे ज्याला माहित नाही तो पण म्हणणार दुसरं डेबिटेडच आहे. सायंटिफिक अँड कम्प्लीट सिस्टम ऑफ रेकॉर्डिंग, डबल एंट्री सिस्टम. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. इन्कम्स अँड गेन्स. लँड अँड बिल्डिंग इज अ कुठल्या प्रकारचं अकाउंट? रिअल ऍसेट आहे. कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट्स आर ओनली मेंटेन अंडर. कालच बघितलं होतं कुठल्या मेथड मध्ये पर्सनल आणि कॅश बुकचे ट्रान्झॅक्शन मेंटेन करतात. तीन ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, आठवायचं लगेच. इंडियन सिस्टीम, सिंगल एंट्री आणि डबल एंट्री. सिंगल एंट्री उत्तर याचं, सिंगल एंट्री. Single entry system. Debit what comes in and credit what goes out is a rule of dash account. Real account. Traveling expenses account is dash type of account. Traveling expenses kutla? Nominal. Every transaction has dash effect. Two-fold किंवा dual effect म्हणलं तरी चालेल. Two-fold लिहायचं. टू फोल्ड म्हणजे दोन बाजू. डॅश अकाउंट्स आर अकाउंट्स ऑफ प्रॉपर्टी आणि ऍसेट. कुठले अकाउंट? प्रॉपर्टी आणि ऍसेटचे अकाउंट असतात. अरे रिलेटेड टू ऍसेट कुठले अकाउंट आहे? रिअल अकाउंट ना. रिअल अकाउंट म्हणजे ऍसेटचे अकाउंट असतात. आणि लॅपटॉप अकाउंट इज अ डॅश अकाउंट. रिअल लॅपटॉप काय आपलं? ऍसेट आहे. रिअल अकाउंट. काय राहिलं आपलं आता फक्त ट्रू ऑर फॉल्सचे तर मी तुम्हाला मेजॉरिटी रिझन सांगितले ते, तरी उद्या तुम्हाला लिहून देऊ आपण व्यवस्थित. आणि आन्सर इन वन सेंटेन्स. आता एक काम सांगू आज तुम्हाला, हे आन्सर इन वन सेंटेन्स आहे ना, घरी ट्राय करा एकदा. म्हणजे काय करायचं, दुसरं काय करू नका. आता व्हॉट इज डबल एंट्री सिस्टीम? आपल्या नोट्स मध्ये बघा डबल एंट्रीचं कुठं दिलंय. रेकॉर्डिंग ऑफ टू फोल्ड इफेक्ट्स इन टर्म्स ऑफ डेबिट क्रेडिट होतं ना, असं काहीतरी ते ब्ल्यू मध्ये दिलेलं आहे. व्हॉट इज अकाउंट हे पण दिले. अकाउंट इज अ समराइज काहीतरी आहे ना, समरी. कुठे दिले व्हॉट इज अकाउंट? हे पर्सनल रिअल नॉमिनलचे इथे दिले बघा. हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर काय दिले, ट्राय करा घरी, फक्त तुम्ही वाचा ऍटलिस्ट, म्हणजे तुम्हाला उद्या मी सांगताना जास्त लवकर लक्षात येईल. त्यानंतर काय दिले, स्टेट द मिनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री म्हणजे काय ते वाचा. व्हॉट इज पर्सनल अकाउंट? अकाउंट्स रिलेटेड टू पर्सन्स. स्टेट द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट. हे तर तुम्हाला यायलाच पाहिजे. नॉमिनल अकाउंटचा रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. गिव्ह द टू एक्झाम्पल ऑफ इंटेंजिबल ऍसेट. इंटेंजिबल ऍसेटचे दोन एक्झाम्पल सांगायचे. आता सांगा बरं. गुडविल आणि कॉपीराइट, पेटंट, ट्रेडमार्क हे सगळे इंटेंजिबल आहे. स्टेट द मिनिंग ऑफ रिअल अकाउंट. अकाउंट्स रिलेटेड टू ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज. ते करू आपण. गिव्ह टू एक्झाम्पल ऑफ इन्कम्स गेन. इन्कम आणि गेनचे दोन फायदे सांगा, दोन एक्झाम्पल सांगा. डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, सेल्स, कमिशन रिसिव्ड, हे सगळे त्याचेच एक्झाम्पल आहेत. स्टेट द रूल ऑफ पर्सनल अकाउंट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि हाऊ मेनी मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आर देअर. किती मेथड्स आहेत? तीन तसे ऍक्च्युअली. इंडियन एक आणि इंग्लिश मधल्या दोन. ठीक आहे, हे ट्राय करा घरी. बाकीचं आपण उद्या बघूया. ठीक आहे.